सेकंड थिंग जे मी बघतोय ना, फूड इज द ओनली सॅटिस्फॅक्शन. आज जर आपण ठरवलं की अरे मी जरा 4 दिवस सुट्टी घेऊन गावी जातो, नाही जाऊ शकत. मग बरोबर. आपण काय करतो, आपण मित्रांसोबत, एकटे किंवा परिवारासोबत हॉटेलला जातो. आणि मग फूड इज द ओनली सॅटिस्फॅक्शन मध्ये हेल्दी फूड इंटेक, हेल्दीचं पण मी थोडंसं डिटेलमध्ये नंतर सांगेन. हेल्दी फूड इंटेक जो आहे ना, तो फार क्वचित झालेला आहे. टेस्टी फूड इंटेक वाढलेला आहे. आपल्याला जे आवडतं टेस्ट ते किती हेल्दी आहे आपण ते बघत हेल्दी नाही. नाहीये, कारण की माइंडमध्ये ऑलरेडी एवढा स्ट्रेस आहे ना, की मला जरा माझ्या आवडीचा एखादा पदार्थ मिळाला, मी तो खाल्ला, मला बरं वाटलं, आता मी घरी जाऊन आराम करून झोपणार. ही लाईफस्टाईल 20 वर्षापूर्वी नव्हती. 6-8 तासाची नोकरी, 2 तासाचा तुमचा प्रवास, 10 तास तुम्ही घराच्या बाहेर आहात, घरी आलात, काही ना काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही करताय वगैरे. स्ट्रेस नव्हता, EMIs नसल्यामुळे बिलकुल स्ट्रेस नव्हता. आता कसं झालंय की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आपलं हर एक गोष्टीमध्ये ना आपल्या रिक्वायरमेंट्स, नीड्स आणि ह्या ज्या वाढल्या आहेत, आणि कसं होतं पेमेंटही वाढली आहे, त्यामुळे लोकांची लाईफस्टाईल अजून हायफाय झालेली आहे. आज कोणाला जर सांगितलं धावायला जा, तर त्याचा पहिला प्रश्न असतो, मी ही जिम लावू का? त्यावेळेला आपण म्हणायचं माझ्या मागे मैदान आहे, मी जातो उद्यापासून. सो हर ठिकाणी आहे ना आपल्याला रिक्वायरमेंट झालेत, आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी, सामान्य गोष्टी आपण करू शकत नाही आहे, एस्पेशली तरुण मुलं. पण तर तिथे काय होतं ना, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज पण रेस्ट्रिक्ट होते. आता ते फ्री आहेत मुलंही, पण हे सगळं बंद झाल्यावर फ्री आहेत. हे 8 वाजता सकाळी जात आहेत, रात्री 10-10:30 येत आहेत. मीही कोणत्या तोंडाने त्यांना सांगणार जा धावायला, खेळायला कोणच नाही आहे. आज एक जणाला डायबिटीज आहे, तुम्हाला म्हटलं तर तू बॅडमिंटन खेळतो, म्हणतो सर समोरचा रॅकेट कोण पकडणार? तर त्या परिस्थितीमुळे काय झालंय ना, बेसिकली यंग एजमध्ये एक्सरसाइज दोन्ही प्रकारच्या, स्ट्रेंथ ट्रेनिंग ॲज वेल ॲज कार्डिओ, सो मसल बिल्डिंग एक्सरसाइजेस बऱ्यापैकी उतरले. आणि ॲट द सेम टाईम ना कुठे ना कुठे त्यांना काहीतरी शॉर्टकट मिळून जातं की ह्याने माझं वजन कमी होऊ शकतं. त्याच्यात ते 4-6 महिने इझिली घालवतात. प्लस मायनस काहींना बेनिफिट आहे, काहींना नाही आहे, आणि परत दे आर ऑन स्क्वेअर झिरो. बरोबर. तर त्या परिस्थितीमुळे काय झालं, ही मुलं, जी तुमचं पॉईंट आहे की शुगर यंग एजमध्ये दिसते, ही येते पण यंग एजमध्ये, आणि ती जायला मार्गसुद्धा नाही भेटत.